वाहन सिलेक्शनसाठी आईसोबत, शेजारच्या काकूंसोबत अख्खी तुळशीबाग, सिटी, कॅम्प पालथं घालायचो. मजा पण यायची तेवढी. किती साधं होतं सगळं आणि आता तर काही विचारू नका, नुसतीच चढाओढ. वाहनमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन चालली आहे जणू. प्लीज माता भगिनींनो, आपल्या सुंदर प्रथांचं आधुनिकीकरण नक्कीच करा, परंतु त्यामध्ये ईर्ष्या, मत्सर, दुजाभाव, स्पर्धा आणि श्रीमंतीचे उगाचचे प्रदर्शन टाळा. कारण तुम्हीच पुढची पिढी सुद्धा घडवता, तेव्हा सुसंस्कारांची अपेक्षा ही तुमच्याकडूनच असणार आहे कायम. हा हळदी कुंकवाच्या समारंभाचा थाट नक्कीच करा, परंतु त्यामध्ये स्त्रीला स्त्री म्हणूनच मान द्या. तिला तिच्या वैवाहिक किंवा सामाजिक प्रतिष्ठेवरून जज करू नका. आपल्या परंपरा बुरसटलेल्या नाहीये, आपले विचार बुरसटलेले असतात. सुवासिनी, विधवा, कुमारिका या अशा भेदांना, विचारांना या संक्रांतीच्या निमित्ताने त्वरित तिळांजली द्या. मग ठराल खऱ्या घरंदाज. स्त्रीने प्रथम दुसऱ्या स्त्रीचा आधार होणं हे फार गरजेचंच नाही तर महत्वाचं आहे. प्रारब्ध कुणी ओढवून घेत नाही आणि ते कुणाला चुकतही नाही. तुकोबांनी म्हटलंच आहे ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. वाण हौसेने निवडताना खरंच त्या वस्तूचा उपयोग समोरच्या व्यक्तीला होईल असंच निवडावं. नाहीतर दिलेली वस्तू कुठल्याशा कोपऱ्यात पडून राहणार हे अगदी देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघींनाही सुरुवातीपासूनच ठाऊक असतं. मग का उगाच अतिरेक? हल्ली सगळ्यांकडेच सगळंच असतं, कुणाला कसलंही अप्रूप राहिलेलं नाहीये. तेव्हा उगाच गर्दीत हरवण्यापेक्षा युटर्न घेणं सुद्धा फायद्याचंच ठरू शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू प्लीज कोणी देऊ नका. रिसायकलेबल आयटम्स, रोपं, पुस्तकं, बियाणं, आयुर्वेदिक वनस्पती असे ऑप्शन सुद्धा ट्राय करा ना. उलट हायफाय वाटेल अजून.